दरम्यान इथे आपण ही मॅच पाहणार आहोत. तर नक्कीच श्रीमान किसन दादा श्रीमान किसन दादा बांगर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आम्ही इथे करत आहोत. मायेची उबदार शाळ आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्माननीय किसनदादा बांगर यांचं इथे शुभ सन्मान होतोय. थँक्यू सो मच, तुम्ही देखील इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर नक्कीच श्रीमान तानाजी दादा अगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आम्ही इथे करत आहोत. म्हसाक परिसर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय तानाजी दादा अगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा आम्ही इथे शुभ सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच, तुम्ही देखील इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खेळाचं पहिलं सत्र जसं सुरू होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन, तिथे जोडले जातील नक्कीच व्हॉइस ऑफ शहापूर, व्हॉइस ऑफ मुरबाड, पहाडी आवाजाचे एक शिल्पकार म्हणून त्यांची ओळख म्हणजेच तुमचे आमचे सर्वांचे लाडके सोमनाथजी खाडे सर. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, ऐकत राहा आणि पाहत राहा स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम. तर नक्कीच सन्माननीय कौशिक दादा खुणे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. सागर दादा पवार आपल्या शुभ असते कौशिक दादा खुणे यांचा इथे शुभ सन्मान करायचे. तर नक्कीच मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन कौशिक दादा खुणे यांचा इथे शुभ सन्मान होत आहे. थँक्यू सो मच. तिथे जोडले जातील आता कॉम्बॉक्स मध्ये म्हणजेच सोमनाथजी खाडे सर. नो बॉल. पहिल्या चेंडूवरती नो बॉलचा इशारा येतो. या ठिकाणी आपण पाहताय तर नो +1 अशा पद्धतीने इथं सुरुवात करतायत. 2 धावांच्या मदतीने सुरुवात. मान्यवर भास्कर मामा आगिवले या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करूयात. सागरदादा पवार आपणास विनंती करतोय आपल्या शुभ असते आदरणीय भास्कर मामा आगिवले यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि भास्कर मामा आगिवले यांच्याकडनं आयोजन कमिटीसाठी मोलाचं आर्थिक सहाय्य लाभलंय, ज्यांचं मनापासून आम्ही हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय, स्वागत करतोय. या दरम्यान आपण पहा चुकीच्या पद्धतीचा हा चेंडू आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नप्पा विषय या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करूयात. सागरदादा पवार यांच्या शुभ हस्ते भगवान अप्पा विषय यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. सर्व लाडक्या क्रीडा रसिकांना, आयोजकांना तथा खेळाडूंना विनंती आहे, या ठिकाणी दमदार स्ट्रोक येतोय. सरळ चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॅट्समन ज्ञानेश्वरच्या बॅटमधनं हा षटकार. टीव्ही स्क्रीन खेळाडू प्रेक्षक आहेत, सर्वांना विनंती आहे पण थोडंसं बाजूला व्हा. आयोजन कमिटीच्या वतीने ही प्रेमाची सूचना आम्ही तुम्हाला देतोय. त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे लाडके मान्यवर प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, सर्व खेळाडू उपस्थित आहेत, आयोजक, आपणा सर्वांना विनंती आहे आपण थोडंसं आम्हाला मैदान दिसू द्या, इतकं आम्हाला जागा द्या. या ठिकाणी हा फुलटच चेंडू, आक्रमक भूमिका पाहायला मिळते. आक्रमक बॅटिंग करतायत त्या ठिकाणी. झेलची सुवर्ण संधी होती मात्र झेल ड्रॉप आणि त्यानंतर इथं बॅटिंग करत असताना अजून 2 धावा येतील, धावफलकावरती ऍड केल्या जातील. षटक क्रमांक पहिलं, एक सिंगल घेतली आहे. मानिवली गावचे लाडके सरपंच आदरणीय नामदेवजी कडव आणि त्यांच्या समवेत आदरणीय राजाराम आगिवले यांच्याकडनं मानिवली संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत.
आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. आपलं गाव आणि आपला संघ मैदानावरती खेळत असताना संपूर्ण गाव मित्रांनो आपली मॅच पाहत असतं, याची काळजी आपण घ्या. आपले लाडके सरपंच नामदेव दादा या ठिकाणी मॅच पाहत आहेत. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मानिवली टीम मैदानावरती बॅटिंग करते. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि निश्चितच त्यांना फाईट देत असताना जय बजरंग वडवली या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. प्रवीण आणि ज्ञानेश्वर यावेळेस बॅकफुटवरती जाऊन खेळलाय. कव्हरच्या डोक्यावरनं फटका चांगला पाहायला मिळेल. पॉइंटला बीट केलं. सरळ चेंडू चाललाय दन 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 करत सीमा रेषेच्या बाहेर. दणदणीत चौकार. बॅट्समन प्रवीण आणि ज्ञानेश्वर या ठिकाणी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक पहिलं अजिंक्य गोलंदाजी करतोय. 3 चेंडू फेकलेत. इथं धावा खर्च करतोय. स्कोर कार्ड वरती बिनबाद 14 धावा. अमित भावा डीजे आपला थोडा कमी आवाजात वाजू दे. इथं या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम होतोय. या ठिकाणी आपण पाहताय जबरदस्त डिलिव्हरी अजिंक्यच्या माध्यमातून लेग स्टिक उखाडत असताना या ठिकाणी कमबॅक केलंय. जबरदस्त गोलंदाजी. प्रवीणला पाठवलंय माघारी. फर्स्ट विकेट डाऊन. स्मृती चषक 2025 आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माजी सरपंच आदरणीय बाळकृष्ण दादा कुर्ले यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कान्होळकरांचं हे दर्जेदार दमदार आयोजन आणि आयोजनाची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. हरेश मैदानावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथं संपन्न होतोय. षटक क्रमांक पहिलं अजिंक्य पाहायला मिळाला. अतिशय उत्कृष्ट दर्जाची बॅटिंग सुरुवातीला झाली. त्यानंतर छोटंसं कमबॅक त्यानं केलं. षटक क्रमांक पहिलं इथं संपलंय. धावफलकावरती 18 धावांवरती आपण पाहत आहे. 1 गडी बाद. बॅटिंग करतायत ओमकार स्पोर्ट्स मानिवली. ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि त्यांना फाईट करत असताना जय बजरंग वडवली या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा बिग फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धा आपण पाहत आहे अर्थातच कान्होळकरांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ कान्होल आयोजित स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 रात्रीच्या फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा नाईट क्रिकेटचा थरार मुरबाडच्या ग्रामीण जनतेला आणि मसा परिसर या क्रिकेटला अतिशय मानाची उंची देणारी स्पर्धा आपण पाहत आहे. अर्थात स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 स्पर्धेची आजची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावफलकावरती जोडल्या बॅटिंग करत असताना मानिवली संघानं 18 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल कमबॅक करून देणारा महेशच्या माध्यमातून अतिशय सुंदर चेंडू येतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव स्वरूपात इथं संपन्न झालाय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. कमबॅक करणं गरजेचं होतं. बॅटिंग करणाऱ्या टीम मानिवलीला रोखणं गरजेचं आहे आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर टाकलेला हा डॉट. षटक क्रमांक दुसरं. महेश गोलंदाजी करतोय. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड देन डिस्पॅच. फिल्डर त्या ठिकाणी आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेर. दर्जेदार स्ट्रोक. चौकार. डीजे अमित अतिशय सुंदर संगीत संयोजन. त्याचबरोबर आपण पाहत आहे आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेणारे हे व्यक्तिमत्व अमित भावाचं आपण मनापासून कौतुक करूया. यावेळेस फटका खेळलाय. प्रॉपर स्ट्रोक. सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. लॉंगॉनला क्लिअर करत असताना सरळ सीमा पार. दर्जेदार स्ट्रोक. षटकार. स्पर्धा आपण पाहत आहे स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक 2025 अतिशय दर्जेदार ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. कान्होळ गावची अतिशय मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या परिसराच्या क्रिकेटला वेगळी उंची देण्यासाठी निश्चितच
भरपूर प्रेक्षक राजा इथं आपल्याला जोडलाय, त्याचबरोबर महिला भगिनी सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, क्रिकेटच्या चाहत्यांचं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. स्पर्धा या ठिकाणी चालू असताना स्वर्गीय रुपेशदादा स्मृती चषक, रुपेशदादा आज जरूर आपल्यात नाहीयेत, मात्र त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा या ठिकाणी पार पडतीये. ग्रामस्थ मंडळ कान्होळ यांचं मनापासून कौतुक आपण करूयात. या दरम्यान ओव्हरपिच डिलिव्हरी समोरच्या दिशेला, फिल्डर त्या ठिकाणी आहे. आत्ता मात्र वेगानं आला चेंडूवरती, एका टप्प्यावरती गॅदर करत असताना पाहायला मिळाला. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आणि एका धावेवरती इथं संतुष्ट राहावं लागेल. स्कोर कार्ड पुढे सरकलेलं आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचलं ते 30 या धावसंख्येवरती. ओमकार स्पोर्ट्स मानिवली हा संघ मैदानावरती खेळतोय. बॅटिंग करत असताना हरेश आणि ज्ञानेश्वर ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. स्ट्राईक एंडवरती ज्ञानेश्वर एक हाती किल्ला लढवत असताना मिस टायमिंग स्ट्रोक मैदानावरती आपण पाहताय. लागलाय झटका, मिठाचा खडा मैदानाच्या आतमध्ये पडतोय. मानिवली संघासाठी बॅट्समन आउट होतोय. लागलेला हा पहिला हादरा. हादरा आपण पाहत आहे. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकावरती आपण पाहताय कमांड मिळवत असताना गोलंदाज चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चेंडू एक्झिक्यूट करतोय महेश. एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती, त्यानंतर व्हाईट बॉल, एक सिंगल, एकंदरीत 12 धावा खर्च केल्या. मात्र शेवटी एक विकेट त्यानं अर्जित केली. टॉप ऑर्डरचा बॅट्समन इथं बाद केलाय. विकास बॅटिंग करण्यासाठी मैदानावरती बॅटिंग करेल. स्ट्राईकवरती तयार विकास. वाईड यॉर्कर, अप्रतिम दर्जाचा हा चेंडू विकेटच्या मागे अडवत असताना निश्चितच पाहायला मिळत आहे. स्टॉप दिलाय, डॉट येतोय. चांगल्या पद्धतीने इथं हा चेंडू इथं संपन्न झालाय आणि निश्चितच 2 षटकांची सांगता होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 2 गडी बाद, 30 धावा. बॅटिंग करतायत ओमकार स्पोर्ट्स मानिवली. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 30 धावा आपण पाहत आहे. अर्थातच मसा परिसर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आपल्याला एन्जॉय करायला मिळतीये. मसा परिसर आणि मुरबाड ग्रामीणच्या क्रिकेटला अतिशय मानाची उंची देणारी स्पर्धा आपल्याला इथं अनुभवायला मिळतीये. कान्होळ ग्रामस्थांचं आणि जय हनुमान कान्होळचं हे दमदार दर्जेदार आयोजनाची दुसरी रात्र या ठिकाणी पार पडतीये. षटक क्रमांक 3 चालू झाले. गोलंदाज मयूर गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. विकास आणि ज्ञानेश्वर बॅटिंग करतायत. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. गोलंदाज मयूर गोलंदाजी करत असताना तिसऱ्या षटकात आपण आहोत. मयूर शेळके, जय बजरंग वडवली संघासाठी हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावत खेळलाय. फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवत असताना पाहायला मिळाला. अडवलं, पकडलं, फेकलं आणि इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. षटक 3. मयूर शेळके गोलंदाजी करत असताना द लिजेंड वडवली संघासाठी हे 3रं षटक या ठिकाणी हाताळतायत. पुन्हा एकदा तयार. स्लोवर वन आणि त्याच्यावरती हल्ला चढवलाय. मात्र फिल्डर बरोबर जागेवरती तैनात. पुराणा चावल, मयूर शेळकेनं टिपलेला हा गडी. लागलेला हादरा बॅटिंग करणाऱ्या ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला. बॅट्समन ज्ञानेश्वर, 7 चेंडू 19 धावा बाद. आदरणीय मान्यवर जयवंतजी लाटे आणि चंद्रकांतजी सासे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जयवंतजी लाटे आणि चंद्रकांतजी सासे या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस ऑन साईडला खेळलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर येतोय दूरवरनं आणि नक्कीच अडवतायत. एक धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते धावफलकावरती. आपण पाहताय नेल्सन फिगर 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मित्रांनो, क्रिकेटचं आयोजन म्हणजे सोपी गोष्ट नसते. या ठिकाणी आपण पाहताय कांढोळकरांचं दमदार आयोजन आणि या आयोजनाला विशेष सहकार्य
भरपूर साऱ्या मान्यवरांचं लाभलंय. त्यामधीलच आमचे सर्वांचे लाडके जयवंत दादा लाटे आणि चंद्रकांतजी सासे यांच्या माध्यमातून विशेष आर्थिक सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आम्हाला लाभलंय. आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून जयवंत दादा लाटे आणि चंद्रकांतजी सासे या मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. ज्यांचं विशेष आर्थिक सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आम्हाला लाभतंय. आपलं मनापासून आम्ही हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती एक धाव शॉट असा इशारा येतोय. निश्चितच एक धाव मिळेल. 3 षटकांचा खेळ इथं संपलाय. इथं कमबॅक केलं जय बजरंग वडवली संघानं. मयूर शेळके गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाले. 1 षटक फेकलं, 4 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 1 विकेट आपल्या संघासाठी इथं मिळवली. संघाला गरज असताना मोक्याच्या वेळेला इथं निश्चितच एक चांगल्या दर्जाचं षटक हाताळलं आणि कमबॅक करून देण्याची जिम्मेदारी स्वीकारली आणि ती पार पाडली. 2 षटकात तब्बल 30 धावा होत्या. त्यानंतर तिसरं षटक इथं संपलंय. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 34 धावा बॅटिंग करतायत मानिवली आणि वडवली अशी मॅच मैदानावरती चालू आहे. तीन षटकं संपलेली आहेत. धावफलकावरती 34 धावा जोडतायत बॅटिंग करत असताना मानिवली संघ. ओमकार स्पोर्ट्स मानिवली विपक्ष त्यांना फाईट देत आहेत जय बजरंग वडवली. षटक क्रमांक 4 ला सुरुवात. चला स्पीडअप करा. आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण वेळेची काळजी घेणं बंधनकारक आहे. निश्चितच अजूनही आपण पाहताय तर प्रथम फेरीच्या मॅचेस या ठिकाणी चालू आहेत. गोलंदाज स्वप्नील येतोय. वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि संघासाठीचं चौथं षटक या ठिकाणी चालू करतोय. धावफलकावरती 34 धावा 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल चेक केला जाईल. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. योगराज बुटेरे सर वाईड घोषित करतायत. अवांतरची खून करत असताना एका धावेची मदत येते. धावफलकावरती एका धावेच्या मदतीने इथून बढत पाहायला मिळेल. एकंदरीत आपण पाहिलं तर 35 धावा धावफलकावरती 35 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. स्वप्नीलचा हा चेंडू स्लोवर वन हाताळला होता, मात्र निश्चितच वेट अँड वॉच प्रहार जबरदस्त केलाय बॅट्समन जयेशनं. आक्रमक शैलीत आणि ताकदीनं ठोकलेला हा दर्जेदार स्ट्रोक षटकार. स्वप्नीलच्या विरोधात हल्ला बोल करत असताना पाहायला मिळतोय. षटकार ठोकलाय. 6 धावांची मदत आली आहे. धावफलकावरती 41. यावेळेस चेक करतायत. ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा बाहेर, जास्तीचा बाहेर. वाईड बॉल. चांगल्या पद्धतीने जजमेंट करतायत. बॅटिंग करत असताना जयेशला आपण पाहताय. 2 चेंडू फेस केले. 7 धावा बॅटमधनं. तब्बल 350चा स्ट्राईक रेट इथं जारी ठेवलाय. 42 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ स्वप्नील येतोय. राईट अमोर द विकेट. सॉफ्ट डिस्मिसल. स्ट्रोकला चेक केलं आणि अगदी समोर झेल दिलाय. स्वतः गोलंदाज स्वप्नीलनं हा झेल टिपलाय, स्वीकारला झेलला आणि माघारी पाठवलंय जयेशला. बाद. अगदी सहजगत्या अगदी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी लेझी अप्रोच आपण पाहिला. बॉडी लाईन चेंडू होता आणि कुठल्याही प्रकारचं उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि हलक्या हातानं तिथं प्लेस केलं. सरळ समोरच्या दिशेला झेल टिपला आणि इथं विकेट अर्जित केली आहे गोलंदाज स्वप्नीलनं. सुरुवातीला आपण पाहिले वाईड बॉल, षटकार, वाईड बॉल आणि त्यानंतर कमबॅक केलंय. विकेट अर्जित केली आहे. 2 चेंडू फेकलेत. 8 धावा त्यानं खर्च केल्यात. 4थ्या षटकात आपण आहोत. स्वप्नील गोलंदाजी करतोय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज बॅट्समन अक्षय मैदानावरती. अक्षय आणि विकास ही जोडी मैदानावरती बॅटिंग करेल. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. अक्षय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. वाईड बॉल. अवांतर घोषित करतायत. चुकीच्या पद्धतीनं लाईन पाहायला मिळाली. चुकीची लेंथ पाहायला मिळाली. मित्रांनो, आयुष्यात जगत असताना निश्चितच ह्या गोष्टी फार जपायच्या असतात. लेग स्टंपच्या बाहेर. पुन्हा एकदा स्लोवर वन डिलिव्हरी. शेवटच्या मोमेंटला अगदी हळवारित्या स्वप्नीलनं हा चेंडू एक्झिक्यूट केलाय. निर्धाव स्वरूपात संपन्न झाला. वेगानं फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ विकेट किपरनं हा चेंडू कलेक्ट केलाय. डॉट.
स्वप्नीलचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येत आहेत मात्र त्यांच्या आबाक्याच्या बाहेर चांगला फटका येतोय. बॅट्समन अक्षयच्या बॅटमध्ये येत आहे 4 धावा. संघर्षाचा शंखनाद चौकार. मान्यवर आदरणीय अरुणदादा हिंदूराव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आदरणीय अरुणदादा हिंदूराव साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ही चौथा बॉल या ठिकाणी आपण पाहताय समोर खेळलाय त्या ठिकाणी मिड ऑफ वरती अडवलं आणि या दरम्यान आपण पाहताय तर एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येते धाव फलकावरती आपण पाहाल तर 48 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा अंतिम षटक या ठिकाणी पाहायला चौथं षटक पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. अजूनही आपण पाहिलं तर 5व्या एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. प्रथम फेरीच्या मॅचेस आपण तब्बल 5 षटकाच्या खेळवतोय. या अनुषंगाने आपण विचार केला तर नक्कीच आपण सर्वांनी वेळ पाळणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 4 संपलंय. 4 षटकांच्या अंती जर आपण पाहिलं तर धावफलकावरती 49 धावा 49 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात 49 धावा. मान्यवर जयवंतजी लाटे या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करूयात. प्रकाशदादा कुर्ले मी आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आदरणीय जयवंत दादा लाटे ज्यांच्या माध्यमातून विशेष आर्थिक सहकार्य या टुर्नामेंटला आम्हाला लाभलंय साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. मान्यवर जयवंत दादा लाटे यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर आदरणीय चंद्रकांत दादा सासे या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत. मान्यवर प्रकाशजी कुर्ले यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करत आहोत. या सर्व मंडळीच्या शुभ हस्ते आपण पाहताय मोलाचं आर्थिक सहकार्य आम्हाला लाभलंय. आपलं मनापासून आम्ही हार्दिक सहकार्य स्वीकारतोय. मनापासून शुभेच्छा आपल्या स्वीकारतोय. आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मान्यवर अरुणदादा हिंदूराव या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय प्रकाशदादा कुर्ले मी आपणास विनंती करतोय आदरणीय अरुणदादा हिंदूराव मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. या सर्व मंडळीचं आपल्याला विशेष सहकार्य आणि प्रेम या स्पर्धेच्या निमित्तानं लाभतंय. चारी बाजूला आपण पाहताय भरघोस गर्दी. अतिशय दमदार दर्जेदार आयोजनाचा आजचा दुसरा रात्रीचा फॉर्मॅट आपण पाहताय. रात्रीच्या प्रहरी चाललेली ही मॅच दुसरी रात्र इथं पार पडतीये. दुसरी रजनी. मनापासून आपण सर्वांचं कौतुक करूयात. या ठिकाणी खेळलेला फटका आपण पाहताय. निश्चितच शेवटच्या अंतिम षटकाला सुरुवात झाली आहे आणि धावफलकावरती आहेत त्या 54 धावा. बॅटिंग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानिवली. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. त्या ठिकाणी खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं त्या ठिकाणी फिल्डर आहे सीमारेषेवरती पकडेल फेकेल तोपर्यंत इथं 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी अर्जित करतायत. धावफलकावरती आपण पाहाल तर 4 गड्यांच्या मोबदल्यात तब्बल 56 धावा इथं जोडल्यात. ओमकार स्पोर्ट्स मानिवली या टीमनं यावेळेस हा स्लोवर वन फसवा चेंडू. मयूर शेळके गोलंदाजी करत असताना वैयक्तिक खात्यातले हे दुसरं षटक आणि अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी इथं पेश करतायत. विकाससाठी पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉडी लाईन पायावरती चेंडू आदळलाय आणि इथं धावबाच्या स्वरूपात गडी बाद होतोय. झटका लागलाय. ओमकार स्पोर्ट्स मानिवलीला अडचणीत सापडलाय. रनआउट. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील इथं शेवटचा चेंडू मार्गस्थ होईल. गोलंदाजी करत असताना मयूर शेळके. लास्ट ओव्हर इन द प्रोग्रेस. शेवटचा चेंडू
मयूर शेळके, जय बजरंग वडवली आणि त्यांना फाईट देत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली. लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर, पूर्वार्धामधील शेवटचा चेंडू इथं मार्गस्थ होतोय. अक्षय आलाय स्ट्राईक एंड वरती, लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक टप्प्यावरती पकडलं, फेकलं, सिंगल कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न अयशस्वी. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका. एक सिंगल येईल, धावफलकावरती जोडली जाईल आणि त्यातली सुद्धा एक धाव शॉट. अशा पद्धतीनं एकही धाव इथं मिळणार नाही. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मित्रांनो, धावा ज्यावेळेला पूर्ण करता तेव्हा लाईन जी आहे त्या लाईनला पार करून यायचं असतं. जी लक्ष्मण रेषा तुम्हाला दिली आहे तिला पार करणं गरजेचं असतं. मात्र त्या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर इथं वन शॉट आणि दुसऱ्या धावेसाठी रनआउट, म्हणजे कुठलीच धाव तुमच्या खात्यावरती येणार नाही. षटक संपलंय पाचवं आणि 5 षटकांच्या अंती धावफलकावरती जोडल्या त्या 56 धावा आणि 57 धावांचं लक्ष इथं ठेवलंय. बॅटिंग करताना वडवली या संघासमोर बिग फाईट मॅच मैदानावरती पाहायला मिळेल. वायकेसी ग्रुपचे सर्व मेंबर्स, सर्व सभासद, वायकेसी ग्रुप, आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटसाठी आपण पाहत आहे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला सेफ्टी गार्डची सुविधा आपल्याला मिळाली आहे. सेफ्टी गार्डचं निश्चितच संयोजन मिळालंय. वायकेसी ग्रुप आपणा सर्वांना विनंती आहे भावांनो, या मंचावरती, मंच आपला आहे, आपलं सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला, शिरवली आणि डोंगरनावे बी दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी त्वरित या. शिरवली आणि डोंगरनावे बी या दोन संघांच्या दरम्यान या ठिकाणी टॉस केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं सर्वांना बंधनकारक आहे. मित्रांनो, सूचना लक्षात घ्या. जय बजरंग डोंगरनावे बी आणि साईशा 11 शिरवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. महाराष्ट्र पोलीस आदरणीय कुशलदादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आदरणीय भरतदादा देसले, मान्यवरांना विनंती आहे आपण या, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. भरतदादा देसले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. टीम जय बजरंग डोंगरनावे बी आणि त्यांना फाईट करेल संघ मैदानावरती साईशा 11 शिरवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मित्रांनो लगेच या. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं हे बंधनकारक आहे. आपल्याला सर्वांना विनंती आहे आपण या, टॉस केला जाईल. शिरवली अर्थातच साईशा 11 शिरवली आणि जय बजरंग डोंगरनावे बी, डोंगरनावे बी, जय बजरंग डोंगरनावे बी आपण या. या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. साईशा 11 शिरवली या संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत सौरभ, आणि जय बजरंग डोंगरनावे बी संघाचे कॅप्टन आपण या. या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. आदरणीय तानाजी तात्या घोडविंदे, मान्यवरांना विनंती आहे आपण या. या ठिकाणी टॉस केला जाईल. तानाजी तात्या घोडविंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. साईशा 11 शिरवली आणि जय बजरंग डोंगरनावे बी या दोन संघांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जोडले जात आहेत. एका बाजूने आपण पाहताय शिरवली संघाचे कॅप्टन सौरभ आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय डोंगरनावे बी संघाचे कॅप्टन धनाजी माझ्यासोबत जोडला गेलाय. टॉस जिंकला या ठिकाणी शिरवली संघानं. मित्रा, काय निर्णय घेशील? मी पहिले बॉल घेईन. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. भावा, 5 षटकांची मॅच आहे, नाईटचा फॉर्मॅट आहे. इथं आल्यानंतर हे नाईटचं दमदार आयोजन पाहिल्यानंतर काय वाटतं? आयोजकांविषयी काय सांगशील आणि तुझी काय स्ट्रॅटेजी? पहिले तर मी बंटीचं खूप खूप कौतुक करेल की त्यांनी खूप चांगली आहे टुर्नामेंट आयोजित केली आहे आणि खूप छान आयोजन केलेलं आहे आणि आम्ही त्यांना कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा मी प्रयत्न करेन त्यांना.
नक्कीच 5 षटकांची मॅच आहे. समोर डोंगर नावे बी संघाचा कॅप्टन आहे. बाबा टॉस हरलाय, इथं तुला बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय होता? काय नाही, फिल्डिंग फास्ट घेतली असती. फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारणार होता, मात्र मित्रा तरुण आहेस. विजय खेचून आणण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच, किती धावा जमवशील? समोर शिरवली टीम आहे. 60+. 60 प्लस जाण्याचा प्रयत्न असेल. विशेष मनापासून आणि अगदी प्रेमाचा प्रश्न तुला सुद्धा. इथं आयोजनाविषयी आणि या आयोजकांविषयी काय सांगशील? आयोजन छानच आहे आणि बंटी दादाचं मी आभार मानतो, आम्हाला खेळण्याची संधी दिली. आयोजन खूप छान आहे. नक्कीच डोंगर नावे बी संघासाठी या ठिकाणी बॅटिंग करायची आहे. 5 षटकांची मॅच आहे. भावांनो खूप साऱ्या शुभेच्छा. विद्यमान सामना मैदानावरती जो चालू आहे, सामन्याला झाली आहे सुरुवात. बिग फाईट मॅच निश्चितच द्वंद्व रंगलंय आणि या द्वंद्वाचं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय. या परिसराचा भूमिपुत्र आवाज, या परिसराला निश्चितच लाभलेला अनमोल रत्न, अर्थातच यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम पर्सनॅलिटी आमचे कुमारजी बाबरे सर आपल्याला जोडले जातील. या ऐकूयात. धन्यवाद. हॅलोचिक हॅलोचिक धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, ज्यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकत होता. जय बजरंग वडोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिले गेले तर ओमकार स्पोर्ट्स मानवली दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. सध्या विचार केला तर नक्कीच 5 षटकांची ही लढत देखील पाहतोय आणि या प्रथमतः बॅटिंग करणाऱ्या संघाने म्हणजेच खऱ्या अर्थाने विचार केला तर ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाने टीमच्या खात्यामध्ये धावसंख्या जोडली गेली, ती म्हणजेच 56 आणि 57 धावांचं एक आव्हान ठेवलं गेलंय. म्हणजेच जय बजरंग वडोली या संघासमोर इथे बिग हिट करायचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही या लो मॅन्स लँड मध्ये. आणि त्याच बरोबरीने विचार केला तर 2 धावा मात्र अंकित होता टीमच्या खात्यामध्ये आणि धावफलक सध्याच्या घडीला पाहिले गेले तर नक्कीच 5 या आकड्यावर जाऊन पोहोचले. सन्माननीय रामजी पष्टे याचकडून वडोलीच्या प्रत्येक खेळाडूसाठी म्हणजेच फलंदाजासाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइड आणि इथे पाहावं लागेल वाईडिश लॉंग ऑफ मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला देखील आणि नक्कीच इथे घडलंय काय या मॅच मध्ये आणि विकेटचा पतन. फार मोठी विकेट या मॅच मध्ये मयूर शेलके आणि त्याच बरोबरीने विचार केला तर नक्कीच आपले विकेट इथे सॅक्रिफाईस करताना आपण विशाल शिंगोळेची पाहतोय. अमोलजी शिंगोळे हे देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. श्री समर्थ कृपा चषकाचे आयोजक अमोलजी शिंगोळे आणि त्याचबरोबरीने विशालजी शिंगोळे, सर्वांचं करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच एक फार मोठी विकेट, एक विचार केला तर नक्कीच आपण पाहिले गेले तर सातत्याने जय बजरंग वडोली या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करणारा म्हणजे विशाल शिंगोळे आता मात्र या मॅच मध्ये परतीचा प्रवास करताना पाहतोय. आणि नक्कीच या मॅच मध्ये थोडंसं इथे स्ट्रगल देखील करताना जय बजरंग वडोली या संघाला पाहतोय. या मॅच मध्ये आता सध्याच्या घडीला विचार केला तर 24 बॉल आणि 51 धावांची आवश्यकता असेल. 24 बॉल 51 धावा या मॅच मध्ये घडेल काय आणि बिघडेल काय, येणारी वेळ इथे नक्की सांगून जाईल. येणारे 24 बॉल इथे सांगून जातील. 6 धावा टीमच्या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत. विचार केला तर नक्कीच थोडीशी इथे नक्कीच स्ट्रगल करताना या मॅच मध्ये जय बजरंग वडोली या संघाला पाहतोय. क्रमांक 2 च्या षटकाला झाली सुरुवात. रवीचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर ठोकलाय लांबच लांब, दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल आउट ऑफ द पार सिक्सर.
इच्छे मात्र जय बजरंग वडवली या संघाला आणि ती नक्कीच सुरुवात आता वैभवने केले आणि पुन्हा एकदा लागोपाठचा वैभव शिंगोळे याच्या बाट मध्ये आलेला दुसरा षटकार. दोन षटकार ठोकले आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करताना शोमात जय बजरंग वडवली या संघाला आपण पाहतोय. नक्कीच मागील ओव्हरचा जर विचार केला तर नक्कीच थोडस इथे वर्चस्व गाजवताना फिल्डिंग करणारी टीम म्हणजे ओमसाई ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला आपण पाहिलं, माफ करा. आणि 2 बॉलवर 2 षटकार ठोकले आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये कमबॅक करताना आपण सध्याच्या घडीला पाहिलं गेले तर जय बजरंग वडवली या संघाला पाहतोय. थोडासा इथे की बॅकफुटवर येऊन थोडासा हलकीशी दिशा दिली बॉलला, त्याच दरम्यान एक सिंगल देखील इथे कंप्लीट करताना पाहतोय. आणि एका सिंगलच्या मदतीने आता सध्याच्या घडीला या मॅच मध्ये आपण पाहिलं गेलं धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले. एका विकेटच्या मोबदल्यात मयूर शेळके ऑन स्ट्राईकला पाहतोय. सफल होऊन केल्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका, दिशा दिली फक्त आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे तो फक्त बनेल दर्शक. बॉल एका टप्प्यावर गेलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. मयूर शेळके याच्या बॅट मधनं चौकार. चौकार ठोकला त्यानंतर पुन्हा एकदा समीकरण चेंज होताना आपण पाहिलं आणि 20 बॉल आणि आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 34 धावांची. आणि पुन्हा एकदा आता समीकरण चेंज होताना पाहतोय. सातत्याने जर आपण पाहिलं गेलं तर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच पुन्हा एकदा वर्चस्व या मॅच मध्ये गाजवताना आपण जय बजरंग वडवली या संघाला पाहतोय. आणि पुन्हा एकदा जर एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाला पाहतोय. दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपण पाहतोय. जबरदस्त हा व्होल्टेज ड्रामा मात्र आपण स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 मध्ये रंगताना पाहतोय. टीमच्या स्कोर कार्डवर ते बी जाबाट पुन्हा एकदा सफल होऊन केला आणि कॉपी बुक स्टाईलने फटका एक्झिक्यूट केलाय. मयूर शेळकेच्या बॅट मधनं आलाय तुफानी फटका, षटकार.
विचार केला तर नक्की 2 षटकार ज्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं म्हणजे वैभव शेळके 4 बॉलला आणि 14 धावांची खेळी त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिली. पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने पद्धतीने ते फटका एक्झिक्यूट केले आणि बॉल थांबणार नाही. बॉल गेला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मयूर शेळके याच्या बॅटमधनं आला अजून एक चौकार. जबरदस्त फलंदाजी या मॅच मध्ये करताना विस्फोटक फलंदाजी आता या मॅच मध्ये आपण मयूर शेळके याच्या बॅटमधनं पाहतोय. आतापर्यंत विचार केला तर नक्कीच 8 बॉल आणि 15 धावांची खेळी जी मात्र मयूर शेळकेच्या बॅटमधनं आपण पाहतोय आणि त्याच बरोबरीने वैभव ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार देखील पाहतोय. 14 धावांची खेळी आपण पाहिली. धावफलक 34 या आकड्यावर जाऊन पोहोचले. स्वीजेट केलायचा प्रयत्न आणि नक्कीच बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाही. याच दरम्यान विचार केला तर हा येतोय डॉट बॉल. मिनी कमबॅक या मॅच मध्ये करताना भविष्य गोलंदाजाला पाहतोय. अशा प्रकारचे डॉट बॉल जर फेकले तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो यात काही शंका नाहीये. 15 बॉल आणि 23 धावांची आवश्यकता. ओहो बॅकफुटवर इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केले फटका. इथे पाहिलं गेलं तर नक्कीच डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक देखील पोहोचला वेगाने. गॅदर देखील केला बॉल. फेकी थोडी खराब माला मिळाली. याच अनुषंगाने विचार केला तर नक्कीच 2 धावा टीमच्या स्कोर कार्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावफलक 36 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि या मॅच मध्ये आता आवश्यकता असेल 14 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. एकाला रोखावं लागेल, एकाला ठोकावं लागेल. मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय. 14 बॉल 21 धावा. फुल टॉस बॉल होता. फक्त दिशा देण्याचा प्रयत्न लाऊड अपील देखील केली होती. आत्मविश्वास मात्र कमी होता आणि याच दरम्यान विचार केला तर एक सिंगल ची मात्र आपण पाहिली गेली तर ऍड होताना पाहतोय. लेग बाईची एक सिंगल आणि याच दरम्यान विचार केला तर 13 बॉल आणि आता या मॅच मध्ये आवश्यकता असेल 20 धावांची. स्पीडअप करणं आवश्यकता असेल. घाई करणं अपेक्षित राहील. मित्रांनो प्लीज सहकार्य करा. टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सो प्लीज हेल्प मी फ्रेंड्स. प्लीज सहकार्य करा आम्हाला वेळेच्या बाबतीत. ऑन साइडला फटका. शॉर्ट ऑन फुल आणि बॉलला पाठवून दिले लांबच लांब दूरच दूर. इट्स अ ब्युटिफुल. वैभव शिंगोळेचं आक्रमण या मॅच मध्ये. नक्कीच आगीचे तोफे फोडताना मॅच मध्ये वैभव शिंगोळे. आणखीन एक दमदार षटकार. चा खेळ झालाय समाप्त आणि 3 ओव्हर मध्ये धावफलकाचा जर विचार केला धावफलक जाऊन पोहोचले 43 या आकड्यावर आणि या मॅच मध्ये आता खूप संघर्ष करावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण की विकेट येणं देखील आवश्यकता असलेल्या मॅच मध्ये आणि विकेट आतापर्यंत विचार केला तर फक्त आणि फक्त एक विकेट विशाल शिंगोळे हा फक्त माघारी गेला आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती आणि त्याच अनुषंगाने ते एक मयूर शेळके आणि वैभव शिंगोळे याने एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि या मॅच मध्ये आता समीकरण आणून ठेवलंय. 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. क्रमांक 1 च्या षटकामध्ये हरीश याने गोलंदाजी केली. क्रमांक 2 च्या षटकामध्ये रवी याने गोलंदाजी केली. भावेश यांनी क्रमांक 3 च्या षटकामध्ये गोलंदाजी केली आणि क्रमांक 4 च्या षटकाला झाली सुरुवात. फुल टॉस बॉल इथे ऑन साइडला नक्कीच केलायचा प्रयत्न आणि पंचांचा क्विक सिग्नल आलाय नो बॉल आणि याच दरम्यान आलाय नशिबाचा पंजा. विकेट किपर देखील झालाय बीड आणि या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा चांगलं आपण नक्कीच एफर्ट देताना आपण मयूर शेळकेला आणि वैभव शिंगोळेला पाहतोय. जबरदस्त कामगिरी. आता या मॅच मध्ये आपण पाहिला गेले फ्रीडचा बॉल असेल. 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. ओहो जबरदस्त फटका इनफिल्ड मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला देखील. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि एका सिंगल वर इथे समाधान मानावं लागलं आणि याच अनुषंगाने धावफलक आता एकने पुढे सरकते.
49 49 या आकड्यावर 11 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता असेल अजूनही जिंकण्यासाठी, म्हणजे जय बजरंग वडवली या संघाला. पुढील बॉल रॅट मोर द विकेट. सलमान दिलाय बॉलला. हाफ ट्रॅकर बॉल होता. सुवर्ण संधी देखील निर्माण झाली होती, पण एक सेन्सिबल क्रिकेट जे मात्र खेळताना आपण जे मात्र वैभवला पाहतोय. धावफलक 1 ने पुढे सरकते. 50 धावा. संघाचं अर्धशतक इथे कंप्लीट झालंय. 10 बॉल आणि 7 धाब्यांची आवश्यकता असेल. इथून जर नक्कीच सामना जर गोलंदाजी करणार टीमला जिंकायचा असेल तर नक्कीच प्रयत्न देखील भरपूर करावे लागते. प्रत्येक डॉट बॉल फेकावा लागेल, पण नक्कीच मयूर शेळके थांबायचं मात्र नाव घेत नाहीये. आणखीन एक आलाय दमदार चौकार आणि चौकाराने धावफलक आता पुढे सरकते. 54 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि आता या मॅच मध्ये आपण समीकरण पाहिलं गेले तर नक्कीच जिंकण्यासाठी 3 धाब्यांची आवश्यकता असेल. ओहो, इथे जबरदस्त आणि नक्कीच हा सामना केलाय मयूर शेळके यांनी आपल्या स्टाईल मध्ये फिनिश. नक्की जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त फलंदाजी करून दमदार विजय इथे संपादित केलाय जय बजरंग वडवली या संघाने. आणि नक्कीच हार्ड लक ओमकार स्पोर्ट्स मानवली हा संघ. तुम्ही देखील चांगला संघर्ष केला आणि नक्कीच पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढील मॅच साठी जय बजरंग वडवली या संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जातोय नो डाऊट. ज्याने आपण पाहिलं गेलं तर 18 बॉल आणि 34 धावांची खेळी करून आपल्या संघाला एक दमदार विजय संपादित करून दिला, तो मयूर शेळके ठरतोय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. चला मयूर शेळके, आपणास विनंती असेल की लगेचच आपण इथे येऊन आपला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार इथे स्वीकार